जिंकला तर एका ट्रॉफीवर नाव जरूर कोरलं जाईल. पहिला चेंडू अजय फुलरल्यांचा चेंडू होता. गिरीश केण्यासाठी ब्रेड अँड बटरची संधी आणि ती संधी स्वीकारली आणि चेंडूला सरळ फेकून दिला 6 धावांसाठी हा षटकार. हॅलो. तर या ठिकाणी एक सन्मान आहे. संतोष या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सत्कार योगेश भोईर साहेब हे करतील. संतोष भोईर साहेबांचा सत्कार या ठिकाणी योगेश भोईर साहेब हे करतील. या ठिकाणी संतोष भोईर साहेबांचा सत्कार योगेश भोईर साहेब करतील. येस, गो टू कॉम्बॉक्स. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक सलगचा ठोकलाय हा दुसरा षटकार हरीश केनेच्या बॅट मधून. शालिक भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच 2 चेंडूवर आपल्याला आपल्या नावाची साजेल अशी कामगिरी करत असताना हरीश केणीच्या बॅटमधून हे 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. 30 सर्कल मध्ये संधी होती परंतु वेगाने धाव कंप्लीट केली गेली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, त्यानंतर फेकी अचूक पाहायला मिळाली परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 13. स्ट्राइक रोटेट झाली आहे. रुद्र आलेत. इथे उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. संधी ते मात्र अजय साठी. पहिल्या विकेटचं पतन. रुद्र बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्शन. रुद्राला अकाउंट ओपन करता आलं नाहीये. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. यस, स्पीड अप करायचं आहे. अजूनही आपल्याला फायनलची मॅच देखील कव्हर करायची आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी अरुण भोईर येत आहेत. दोन मोठे फटके पाहायला मिळालेत हरीश केनीच्या बॅटमधून. मागच्या मॅच मध्ये सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये 20 धावा आल्या होत्या, तरी देखील काही चेंडू काही षटक सेफ ठेवून तो सामना जिंकला सहज. त्यामध्ये प्रशांत भोईरची अफलातून. पुन्हा एकदा सन्माननीय नगरसेवक किरण भांगरे यांचं चांगला चेंडू होता. इथे अपील पाहायला मिळाली डाऊन द लेग. यस, प्रवीण नाईकचा बोट आकाशात गेला होता. एका धावेने इथे मात्र स्ट्राइक रोटेट झाली आहे. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. पहिले सुरुवातीला 2 षटकार जरूर आले. यावेळेस गल्लीमधून चेंडू चाललाय. स्लिप होती, चेंडू हलवार पद्धतीने सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. या धावसंख्येवर जात असताना पाहायला मिळतीये.
स्लिप तैनात करण्यात आली होती. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा फटका तिथे फक्त आणि फक्त दिशा दिली चेंडूला. गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला सरळ जमिनीला चाटत पुसत सीमारेषेच्या बाहेर. या वेळेस अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. त्याच्यावर प्रहार केला गेलाय. एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावसंख्येने स्ट्राईक रोटेट होतीये. धावसंख्या 19. इथे बॉलच बॅक टू द ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. एक टप्पा घेत असताना एका दुसरीसाठी ते मात्र धावलेत. हरीश केनेने नकार दिला होता. त्यानंतर चेंडू गोलंदाजाच्या हातामधून सुटलाय. त्यानंतर षटक समाप्त होतोय. नक्कीच स्ट्राईक घ्यायची होती हरीशला, परंतु 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. हे षटक समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 या आकड्यावर 2 षटकांच्या अखेरीस. सुरुवातीच्या ज्या धावा आल्या होत्या त्याचा जर विचार करता धावसंख्या मोठी पाहायला मिळेल असं वाटलं होतं, परंतु अरुण भोईरची खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. उदय येत आहेत. फलंदाजी खूप चांगल्या प्रकारची झाली आजच्या दिवसामध्ये उदयकडून. त्यांच्या समोर दर्शन पाहायला मिळतील. तर स्पीडअप करायचा आहे. उदयचा पहिला चेंडू समोर लॉफ्टेड पाहायला मिळतोय आणि खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे मात्र टिपलाय. हितेश कडून खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. अजून एक हदरा. दर्शन बॅक टू द पॅव्हिलियन. आतमध्ये नगरसेवक किरण भांगले, नवनिर्वाचित नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात. खेळाची आवड आहे. सकाळी देखील पाहायला मिळाले होते मॅच मध्ये. आता देखील वेळ काढून आलेत. क्रिकेट असा खेळ आहे त्यापासून कोणीही दूर राहू शकत नाही. इथे चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकापेक्षा जास्त काही नाही घेणारे की शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. त्यासाठी स्वतः गिरीश केने स्ट्राईकवर असणं गरजेचं असेल. मयंक 11 संघासाठी शेवटच्या क्षणाला काही चेंडू सुरुवात चांगली केली होती हरीश केनेकडून, परंतु त्यानंतर गोलंदाजी चांगली झाली आहे. उडवलाय हाफ ट्रॅकर, त्याला फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार येतोय. होता त्यानंतर पुलचा हा पॉवरफुल फटका पाहायला मिळालाय. उदयच्या षटकातील शेवटचा चेंडू. षटकाराने धावसंख्या फ्लाय जरूर झाली आहे. फुलारलेला चेंडू यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. एलिव्हेशन कमी मिळालाय. इथे शेवटच्या क्षणाला करतोय चुकी. चेंडू अडवला तर गेलाय, परंतु झेल कोणाची सोडली आहे? हरीश केने, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार पाहायला मिळाले होते. धावसंख्येचा विचार केला गेला तर 2 धावेच्या मदतीने धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर 30. विचार जर केला गेला तर 10.00च्या सरासरीने धावसंख्या कुठली गेली आहे.
पुन्हा एकदा विनायक आपल्याला पाहायला मिळतील षटक हाताळण्यासाठी. शेवटचं स्लोगिंगवरचं षटक. शेवटचे 4 चेंडू. या 4 चेंडूवर काय घडतंय काय बिघडतंय. 2 मोठे फटके आले तर कमबॅक करेल म्हणावं लागेल मयंक 11 संघ. कारण का सुरुवातीला ज्या प्रकारची फटकेबाजी आली होती असं वाटलं होतं की 40-50 क्रॉस करेल, परंतु त्यानंतर कमबॅक खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं गोलंदाजांकडून. मागच्या षटकामध्ये जरूर षटकार आलाय आणि शेवटच्या चेंडूवर झेल देखील ड्रॉप झाली आहे. चला स्पीडअप करा. फायनलचा सामना अंधाराला आपल्याला सामोरं जावं लागेल. फुल्लरलँडचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथं मात्र टिपली गेली आहे. अजून एक हादरा मयंक 11 संघाला. होता चुकीचं कॅल्क्युलेट शॉट म्हणावं लागेल. दिशा तर देण्यात आली होती परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू तिथं मात्र कॅचच्या स्वरूपाने कलेक्ट केला गेला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हरेश केने नॉन स्ट्राईक एंडवर आहे. जरी या चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाले तरी फक्त आणि फक्त 2 चेंडू फेस करण्यासाठी हरेशला मिळतील, परंतु तसं काय होईल का अरमान पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलारलँडचा चेंडू होता ऑन साइडला. फक्त आणि फक्त दिशा दिले परंतु हरेश केने दुसरीसाठी जात आहेत. तिसरीसाठी येतील का? यस तिसरीसाठी आलेत. हा ना तू मैं 3 धावा कंप्लीट अखेरच्या क्षणाला. चुकीची फेकी म्हणावी लागेल. 2 धावांवर समाधान मांडण्याचा प्रयत्न करणार होते 2 फलंदाज, परंतु त्यांनी हेरलं की चुकीची फेकी येते. त्यानंतर तिसऱ्या धावेसाठी आलेत. जमेची बाजू म्हणावी लागेल की 3 धावा देखील आलेत आणि मयंक 11 संघासाठी स्ट्राईकवर आलेत हरेश केने, जो आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. 3 षटकार बॅटमधून पाहायला मिळालेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत त्या स्ट्राईकसाठी तो फलंदाजीसाठी स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर आणि त्याला कसं सोडणार. बॅट मधला स्वीट साऊंड टक चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी. बेगिट 6. तिसरी धाव आली त्या फेकीवर. स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर षटकार आलाय. त्यानंतर अजून एक मोठा फटका अलोंग द कार्पेट डीप मध्ये चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. दुसरीसाठी वेगाने आलेत. इथे मात्र पंचांचा निर्णय. यस दुसऱ्या धावेसाठी विकेट म्हणजे 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 40 या आकड्यावर जिंकण्यासाठी 41 धाव संख्येचं समीकरण. तर 41 धाव संख्येचं पुन्हा एकदा आव्हान आपल्याला ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा साथी समालोचक विनायक मिसाल यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल. जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. तर ऑनगोईंग मॅचचं पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण आवाज ऐकाल. आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारची साथ आम्हाला लाभली. विनायक मिसाल
हॅलो. चॅलेंज सीसी या संघाला जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विनायक आणि उदय. मागच्या सामन्यात 47 कमी पडल्या होत्या. बघूया या सामन्यात 41 धावा बनतील का. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विनायक आणि उदय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीश केने. येणारे चेंडू 16 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 41 धावांची. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीश केने. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विनायक स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला उदय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीश केने. ग्रामीण बॉल 40+ बकासूर या नावाने ज्याला संबोधलं जातं, असताच त्यांनी फलंदाजी काय केली आहे. आता गोलंदाजीची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीश केने. स्ट्राईक एंडला फलंदाज विनायक आणि नॉन स्ट्राईक एंडला उदय. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. पहिला चेंडू गती परिवर्तन धावचीची संधी आहे आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे धावचीसाठी. फलंदाज बाद आहे धावचीच्या स्वरूपात. लागतोय तो पहिला धक्का चॅलेंज 11 या संघाला. प्रवीण नाईक पूर्णतः आता शांत बसलेत कारण त्यांचा संघ पराभूत झालाय. पहिला चेंडूवर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेश. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू दिशेपासून भरकटतायत. वाईड बॉल अतिरिक्त धाव. पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात विकेट आली होती आणि आता वाईट बॉल. एक चेंडू एक. सुंदर असा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषे पार. दमदार षटकार. पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय. झेलची संधी आहे आणि जीवनदान मिळत आहे हितेशला. एकाचं रूपांतर 2 मध्ये झाली. आता क्षेत्ररक्षकाकडून चूक आणि मिळतं जीवनदान हितेशला. थोडेसे हरीश केने नाराज आहेत कारण त्यांना माहिती आहे विकेटचं महत्व. कारण त्यांची झेल पहिल्याच सामन्यात सुटली होती तेव्हा त्यांनी अर्धशतक ठोकलं होतं. आता इथून सामना गमवावा लागेल का. येणारा काळच मैदानाच्या आतमध्ये ठरवेल कारण हितेशला दिलं जीवनदान. असं कित्येक झेल ज्या ज्या फलंदाजाचे सोडलेत त्याने मैदानाच्या आतमध्ये आग ओकली आहे. सुंदर असा चेंडू. चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपल करता लागल्यात त्या. पहिल्या षटकाच्या चापणीनंतर धावपल करता लागल्यात त्या 9. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 32 धावांची. मागच्या सामन्यात प्रशांत भोईरचा झेल सुटला आणि त्यांनी त्यांच्या हातातून सामना नेला.
चला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. अजून अंतिम सामना खेळायचा आहे. अंधाराचं सावट आता या स्पर्धेवर निर्माण होईल. तुम्हालाच कमी षटकांचा सामना खेळावा लागेल याची नोंद घ्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण भांगले गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 32 ची गरज आहे. क्रिकेटमध्ये ज्या ज्या फलंदाजाचा झेल सुटलाय त्याचं नुकसान समोरच्या संघाला भोगावं लागलंय. आता बघूया येणारा काळच ठरवेल या सामन्यात काय होतंय. ऑन साइडला भिरकावून दिलाय, उदयच्या बॅट मधून येतोय दर्जेदार षटकार. आक्रमणाला झाली आहे सुरुवात. धावपलकर झाला लागल्यात त्या 15. मागच्या सामन्यात 47 कमी पडल्या होत्या. पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि मिळेल ती फक्त. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता मिळतील त्या धावा 2. धावपलकर झाला लागल्यात त्या 17. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. सुंदर असा चेंडू. चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. येता निर्धाव चेंडूची समाप्ती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुंदर असा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. ऑन साइडला दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि एकूण धावा मिळतील त्या 2. धावपलकर झाला लागल्यात त्या 19. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर झाला लागल्यात त्या 19. 8 चेंडू 22. 8 चेंडू 22. मागच्या सामन्यात देखील 8 चेंडू 22च हव्या होत्या आणि त्या प्रशांत भोईरने पूर्ण केल्या होत्या. आता बघूया इथून चॅलेंजसाठी कोणता फलंदाज जिम्मेदारी घेईल मैदानाच्या आतमध्ये. कारण उदयच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय आणि हितेशच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुद्र केने. 8 चेंडू 22 ची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या पटापट. अंधार पडतोय, अजून अंतिम सामना बाकी आहे. कारण तुम्हालाच कमी षटकांचा सामना खेळावा लागेल. 8 चेंडू 22. चला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे. 8 चेंडू 22 ची गरज आहे, अन्यथा पेनल्टीला आता तुम्हाला सामोरं जावं लागेल. येणार चेंडू 8 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 22 धावांची. सुंदर असा चेंडू स्टेट राऊंड. क्षेत्ररक्षक आहे तिथे निलेश भोईर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि मिळतील त्या धावा 2. इथून रुद्रला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण फलंदाजाच्या टप्प्यात चेंडू दिला तर टप्प्यात कार्यक्रम होईल. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतायत रुद्र. राहुल केने त्यांचे गुरु आहेत, काहीतरी कानमंत्र नक्कीच दिला असेल. सुंदर असा चेंडू. चेंडू नाका जवळून टिचून मारा. एक बाउन्सर हाताळलाय गोलंदाज रुद्रन है. चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. पंच ताकीद देत असताना 1 फॉर दी ओव्हर. अप्रतिम गोलंदाजी रुद्रच्या माध्यमातून. सुंदर असा चेंडू. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि धावचीच्या स्वरूपात
फलंदाज बाद. च्या स्वरूपात बाद झालेत, कारण मोक्याच्या क्षणावर उदय संघाचा डाव अर्धवट सोडून परतलेत. आता महेश तिसऱ्या क्रमांकावर आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून मोठे फटके महेशला मारावे लागतील. 5 चेंडू 20 ची गरज आहे. इथून एखादा मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये चॅलेंज 11 हा संघ शिरकाव करेल. एखादा चेंडू तर चांगला हाताळला तर रुद्र चांगली गोलंदाजी केली तर मयंक 11 या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होईल. दोघांचे स्वप्न अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल हेच असेल. सुंदर असा चेंडू. चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 20 धावांची. आता शेवटचं षटक बघूया कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवत आहेत हरीश केने, कारण त्यांना माहिती आहे मागच्या सामन्यात 47 धावा कमी पडल्या होत्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. अंतिम सामना अजून कव्हर करायचा आहे, नंतर बक्षीस समारंभ देखील आहे, याची नोंद घ्या. शेवटच्या षटकात 20 धावांची गरज आहे. स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवर निलेश भोईर. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे, पण ही त्यासाठी संधी आहे. 4 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. चॅलेंज या संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी हितेशला इथून जिम्मेदारी घ्यावी लागेल. आणि निलेश यांना काय करायचं तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची आणि मयंक 11ला अंतिम फेरीत घेऊन जायचंय. दोघांसाठी दावाला आहे अंतिम फेरी. बघूया कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होईल आणि कोणता संघ घराच्या दिशेने प्रस्थान कराल. याआधी शिवांश 11 हा संघ अंतिम फेरीत दाखल झालाय प्रशांत भोईर यांच्या झंझावत्या खेळीमुळे. सुंदर असा चेंडू, पण दिशेपासून भरकटतायत गोलंदाज निलेश भोईर. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. 4 चेंडू 19, 3 षटकार मारावे लागतील इथून. ऑन साइडला भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि मिळतील त्या धावा 2. येणारे चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 17 धावांची. 3 चेंडू 3 षटकार. प्रशांत भोईरने जो कारनामा केलता आता तो हितेशला करावा लागेल. वाईड बॉल, दिशेपासून भरकटतायत गोलंदाज निलेश भोईर. थोडासा दबाव महसूस करतायत, कारण अंतिम फेरीचं स्वप्न आहे ना. इथून एखादी चूक इथे मागात पडेल आणि ही स्पर्धा इथेच सोडावी लागेल. ते जमणार नाहीये कोणत्याच संघाला, कारण 3 चेंडू 16ची गरज आहे. फुलटा स्वतः ऑन साइडला भिरकावून दिलाय, मात्र कोणताही प्रयत्न नाहीये. मिळेल ती एकच धाव. येणारे चेंडू 2 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 धावांची. राहुल पवार खुश आहेत. 3 नंबर बस आवाज देत आहेत. शाप लागलेला आहे वाटतं. 2 बॉल ना. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय तो दमदार चौकार. औपचारिकता शिल्लक आहे अंतिम फेरीत दाखल होण्याची, कारण 1 चेंडू 11ची गरज आहे. गोलंदाज